ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांना एका महत्वाच्या मिशन कार्यावरती पाठवलेलं होतं. आणि ते मिशन कार्य होतं देवाच्या राज्याची घोषणा करणे, देवाचं राज्य प्रत्येक कुटुंबामध्ये देणे, देवाचं राज्य लोकांना समजून देणे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्याने एक विलक्षण शक्ती देत आहे. ती शक्ती कुठली आहे? आजारांना बरे करण्यासाठी, रोग्यांना शुद्ध करण्यासाठी, जे कमकुवत आहेत त्यांना शक्ती देण्यासाठी, जे खरोखरच दुखावलेले आहेत, जे खरोखरच कष्टाने भरलेले आहेत त्यांना परत वर आणण्यासाठी, अशा प्रकारची शक्ती देऊन त्याने ते देवाचं राज्य काय आहे ते लोकांना दाखवण्यासाठी किंवा तो त्यापर्यंत नेण्यासाठी तो आपल्या शिष्यांना पाठवत आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, या देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी सॅक्रिफाईस करणे गरजेचं आहे. तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी त्याग करणे गरजेचं आहे. तुमच्यामधील संपत्ती, तुमच्या जवळ असलेल्या काही गोष्टी तुम्हाला वर्ज कराव्या लागतील. म्हणजे संपूर्ण लक्ष तुमचं एकच मिशन कार्यावरती असलं पाहिजे. आणि ते मिशन कार्य म्हणजे देवाच्या राज्याची सुवार्ता किंवा देवाचं राज्य घोषित करणे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आपल्या जवळ किंवा आपल्या झोळीमध्ये आपल्या बरोबर जास्त वस्तू घेण्यासाठी सांगत नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना जास्त अंगरखे किंवा सोनं, चांदी, पैसा हे सर्व गोष्टी घेण्यासाठी सांगत नाही, तर केवळ आणि केवळ आपलं लक्ष त्या देव राज्यावरती केंद्रित करण्यासाठी पाठवत आहे. कारण जर मिशन कार्याकरते जात असताना जर शिष्य आपल्या बरोबर बाकीच्या गोष्टी घेत असेल तर ते त्यांच्यासाठी पिकनिक होऊ शकते, त्यांच्यासाठी आउटिंग होऊ शकते, त्यांच्यासाठी एक डे आउट होऊ शकतो. आणि ज्या कार्यासाठी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे त्यापासून त्याचं लक्ष किंवा केंद्रित लक्ष पूर्णपणे निघून जाऊ शकते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जाताना आणि परत येताना तुमच्या जवळ तुमच्या मनामध्ये एकच गोष्ट असली पाहिजे, एकच बाब असली पाहिजे, ती म्हणजे देव राज्याची घोषणा किंवा देवाचं राज्य प्रस्थापित करणे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनाची, हृदयाची, शरीराची तयारी करून त्यांना पाठवत आहे. आणि एक शब्द प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, जर तुम्हाला परमेश्वराकडून फ्री मिळालेलं असेल तर फ्रीली द्या, लोकांना द्या. ज्या गोष्टी तुला प्रभू येशू ख्रिस्ताने मिळालेलं आहे, आपल्याजवळ ज्ञान मिळालेलं आहे, आपल्याजवळ देवाची शक्ती मिळालेली आहे, तर ते तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करा. आज प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सोनं, चांदी, पैसा यापेक्षा काहीतरी वेगळं गोष्टी लोकांना देण्यासाठी पाचारण करत आहे. ते म्हणजे देवाच्या राज्याची मूल्य, देवाच्या राज्यामध्ये असलेले रत्ने. आणि ते मूल्य काय होतं? काय ते देवाचं राज्य होतं? देवाचं राज्य म्हणजेच शांती, देवाचं राज्य म्हणजेच प्रीती, देवाचं राज्य म्हणजेच न्याय, देवाचं राज्य म्हणजेच ब्रदरहूड, सिस्टरहूड किंवा चांगले जीवन. या गोष्टी जेव्हा आपण त्या कुटुंबामध्ये देणार आहोत, लोकांना देणार आहोत, नक्कीच त्यांची भरभराट होणार आहे. आणि म्हणूनच आज प्रत्येक शिष्य प्रभू येशूच्या म्हणण्याप्रमाणे गावागावात जातो, कुटुंबामध्ये जातो, त्यांच्याबरोबर राहतो, त्यांच्याबरोबर प्रार्थना करतो, जे आजार आहेत त्यांना तो शुद्ध करतो, त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याबरोबर जेवतो आणि देवाचे राज्य काय आहे हे थोडक्यात त्यांना सांगतो. आणि देवाचं राज्य म्हणजेच जिथे प्रीती आहे, शांती आहे, न्याय आहे, जिथे जिव्हाळा आहे, जिथे आनंद आहे, जिथे खुशी आहे, तेच देवाचं राज्य आहे. आणि जेथे कुटुंब या गोष्टी करण्यासाठी हातभार लावतात किंवा प्रयत्न करतात, तेथे देवाचं राज्य आलेलं आहे. आज पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना एका मिशन कार्यावरती पाठवत आहे. ते मिशन कार्य म्हणजे देवाचे राज्य प्रस्थापित करणे. ह्या देवाच्या राज्याचे प्रस्थापित करण्यासाठी, मिशन कार्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना पाचारण केलेलं आहे. आपल्या प्रत्येकाकडे ते एक विलक्षण शक्ती आहे देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी, शांतीसाठी कार्य करण्यासाठी, प्रीतीसाठी कार्य करण्यासाठी, क्षमेसाठी कार्य करण्यासाठी किंवा बंधुत्वासाठी कार्य करण्यासाठी.
पण जर आपण त्यासाठी हातभार लावला नाही तर देवाचं राज्य प्रस्थापित होऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या कार्याद्वारे देवाचं राज्य कुटुंबामध्ये, गावामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रस्थापित केलं. तेच देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी, त्या देवाच्या राज्याची स्थापना करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आपण आपलं लक्ष केवळ देवाच्या राज्यावरती केंद्रित करण्याचा प्रयत्न करूया. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, तू देवाच्या राज्यासाठी कार्य कर आणि बाकी सर्व गोष्टी तुला दिल्या जातील. हे देवाचं वचन सत्य आहे. जी व्यक्ती देवाच्या कार्यासाठी कार्य करते, रात्र दिवस झटपटत राहते, त्या व्यक्तीच्या उंचीमध्ये परमेश्वर भरभरून देत असतो. तर देवाच्या राज्यासाठी आपण कार्य करूया आणि नक्कीच देवाचं राज्य, त्याचा अनुभव आपल्या सर्वांना येणार आहे.